तर बघा आता हे पकडणं चालू आहे आणि त्याचे 9 पीस मागवले आणि तिकडे जे फिश आहे त्याचे 10. एकदम जवळ आलोय आता धबधब्याच्या. फार गर्दी झाली तर मला एकट्याला फोटो काढायचा होता. समोर धबधबा फारच विशाल आणि फार सुंदर निसर्गरम्य अरे फिश ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी आता निघालोय आमच्या हॉटेलवरून. आम्ही चाललोय सेंदांग गिले वॉटरफॉलला, जे इथून 85 किलोमीटर लांब आहे. ते आता आपण निघतोय आणि रस्त्यामध्ये काय वाटलं इंटरेस्टिंग तर तुम्हाला दाखवत जातो. तर आता आपण रस्त्याला लागलोय. टोटल 2.5-3 तासाची जर्नी आहे आपली. आजूबाजूला माकडं सुद्धा पहिल्यांदाच मी माकडं बघितले. हे बघा फारच निसर्गाने नटलेला परिसर आहे इथला. आजूबाजूला सगळे झाडे झुडपे आहेत. इकडचे झाडे झुडपे रस्ते बघून मला कोकणाची आठवण आली आपल्या महाराष्ट्रातल्या. समुद्राला लागूनच आमचा रस्ता आहे. जवळपास 20-25 किलोमीटर आम्हाला रस्त्याच्या समुद्राच्या साईडनेच रस्ता चाललाय आमचा. इकडे रस्त्याची कामं पण चालू आहेत साईडला. भला मोठा टेम्पो चाललाय आतमध्ये. माग जवळपास 20-25 लोक बसले. तर आपण पार्किंगला पोहोचले वॉटरफॉलच्या. वॉटरफॉलचं नाव आहे सेंदांग गिले वॉटरफॉल. तर लोकल सांगतात इथे 2 वॉटरफॉल आहेत. तर या माणसाचा बिझनेस चालू झालाय. आधी म्हणत होता गाईड घे. आम्ही म्हणलं आम्हाला गाईडची काही गरज नाही. पण आता मग परत म्हणलं मग आता पार्किंगचे पैसे द्या. 5,000 पार्किंगची फी आहे इथे. काय नुसतं लुटायचं या YouTuber? 4,000, okay? Okay, no, don't नुसतं लुटालुटीचे धंदे तिथे. 3,000 also, it's okay, no problem. ओके. Yeah. तर सुट्टी नव्हती म्हणून आम्ही 4,000 दिले. 4,000 घ्यायला पण तयार झाला. याचा अर्थ सगळं हे अनऑफिशियल आहे. बेकायदेशीर लुटा घेतात हे.
बेकायदेशीरच चालू आहे यांची इकडे पावती पण संपली याची, त्यामुळे बेकायदेशीरच घेतोय हा पार्किंग फी. You find some. लगेच उभा राहून एंट्री तिकीट साठी उभा थांबलाय. व्हॉट इज दिस? Entrance ticket. एंट्रन्स तिकीट. ओ 20,000. तर इथं 20,000. 20,000. तर इथं 20,000 एंट्री फी आहे एका प्रत्येकाची. परत इंडोनेशियामध्ये तुम्ही कुठेही जावा, नुसतं लुटा. तर तुम्ही इंडोनेशियामध्ये कुठेच जावा, सगळीकडे एंट्रन्स तिकीट असं असतंच आणि पैसे उकळायला तयारच आहेत इथले लोक. फार लुटालुटीचे धंदे तिथे. आता बघा ना, वॉटरफॉल एकदम नैसर्गिक ठिकाण आहे, तरी सुद्धा तिथं जायला सुद्धा एंट्रन्स फी घेतात ते 20,000 रुपये, इंडोनेशियन रुपये. तर अशा छोट्या छोट्या पायऱ्या केल्या त्यांनी वॉटरफॉलला जायसाठी. धबधबा, इथून मोठी दरी पण दिसते खाली. साईडला छोटे कॅनल पण आहे छोटासा. एकदम आतमधून बोगद्यातून आलेला आहे कॅनल. पहिलेच पर्यटक दिसलेत आम्हाला इथे. तर आपण पोहोचलो त्या आपल्या फायनल स्पॉटला. इथं काहीशी माहिती पण दिलेली आहे वॉटरफॉलची. फायनली आपण आपल्या शेवटच्या स्पॉटला पोहोचलोय आजच्या. आणि धबधब्याची उंची बघू शकता तुम्ही. मधून एक मस्तपैकी त्या गॅप मधून एक पाणी येते बाहेर. स्थानिक लोक पण आले तिथं. अपेक्षेप्रमाणे जास्त पण गर्दी नाही, पण बऱ्यापैकी आहे गर्दी इथे. तर फारच गर्दी वाढली आता. फार मोठा प्रवाह आहे याचा. खाली एवढा मोठा फोर्स आहे ना, तुम्हाला दाखवू आता. पाणी बघा किती फास्ट बाहेर येतं इथून. पाण्याच्या अक्षरशः वाफा बाहेर निघतात, एवढा मोठा प्रेशर आहे याचा, या धबधब्याचा. तर हा वॉटरफॉल एवढाच होता आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय बघण्यासारखं नाही इथं. दुसरा पण एक धबधबा आहे, जसं आपण मागून आलं तिथं साइन बोर्ड होता दुसऱ्या धबधब्यासाठी. तर तिथं आपण बघू आता, थोडासा जाण्याचा प्रयत्न करतो. बघू तिथं कसा रस्ता आहे, काय आहे. लेट्स गो. आम्ही आता परत चाललोय दुसऱ्या धबधब्यासाठी. तर आम्ही आता दुसऱ्या धबधब्याच्या दिशेने चाललोय. छोटीशी पाऊलवाट आहे आतमध्येच. आणि बघूया आता पुढे किती लांब आहे. आता इथं मध्ये छोटासा ब्रिज पण लागलाय. असा ब्रिज चढून आता आम्ही बहुतेक त्या साईडला चाललोय. आता आम्ही डाव्या साईडला. तर इथे छोटंसं पाणीचं आतमध्ये चाललंय पाणी. येस टनल. ओके. तर हा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या आतमधून पाणी चाललंय. तर पाणी वाहण्यासाठी यांनी ब्रिज केलेला आहे आणि त्याच्यावरती माणसं सुद्धा जाऊ शकतात. आजूबाजूला फारच सगळीकडे आजूबाजूला सगळं जंगल आहे. मोठे मोठे झाड आहे तिथे. यांनी छोटंसं कॅनल केलंय धबधब्यापासून गावामध्ये पाणी नेण्यासाठी. इकडे यांनी डॅमला कंट्रोल करण्यासाठी एक मशीन ठेवल्यात. आणि म्हणजे छोटंसं डॅम म्हणू शकता तुम्ही याला, जिथून पाण्याचे पातळ फिरून त्याचं पाणी कंट्रोल केलं जातं, पाण्याचा प्रवाह. असं आम्हाला आता इथं धरायला लागलाय.
इथं रिव्हर राफ्टिंग पण चाललोय खेळ. इथं बघू शकता रिव्हर राफ्टिंग आहे या लोकांचं. थोडस फुगा वगैरे घालून हातात आता चप्पल घ्यावं लागणार आहे. मी चप्पलीवर चालू आहे. थोडस आहे पाणी बरं का. मी आता चप्पल हातात घेतो पुढे जातो. परत एकदा नदी लागली. तर आपला आता नदीतला प्रवास संपलाय. आता आपण आतून जंगलातून आतमध्ये जाणार आहे चालत चालत. तर एक 20 मिनिटं चालून आपण आता आपल्या शेवटच्या स्पॉटला पोहोचलोय, वॉटरफॉलला. आतमध्ये तुम्हाला इथून दिसत असेल 3-4 वॉटरफॉल एकत्रच आहे तिथे. त्यामुळे फारच सुंदर दिसतंय हे. इथले स्थानिक लोक, बारकी मुलं इथं पाण्यात बॉल खेळत आहेत. समोर धबधबा आहे. फारच विशाल आणि फारच सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे इथे. आपण एकदम जवळ आलोय आता धबधब्याच्या. फार गर्दी झाली इथं. मला एकट्याला फोटो काढायचा होता, म्हणजे काय आता शक्य होणार नाहीये. तर आता आम्ही निघतोय. थोडंफार आतमध्ये गेलो, भिजलो, फोटो बिटो काढले आणि आता आम्ही निघतो. फार उशीर झालाय. आम्हाला अजून 3 तास प्रवास करून आमच्या हॉटेलला जायचंय आणि तिथून पुढे परत एका दुसऱ्या गावाला जायचंय. परतीच्या रस्त्यावर असताना इथून थोडंसं एक समुद्रकिनारी आम्ही बसतोय आता जेवायला. जागा पण मस्त वाटली जेवण्यासाठी आणि इथे छोटंसं एक रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही जेवतो. बघू काय काय ऑप्शन असतं जेवण्यासाठी. हे काहीतरी बार्बिक्यू आहे. ही व्हॉट इज दिस? I don't know, Sima. I don't know. Hadid fish. This is what? Hadid fish. Hadid fish? Yeah. Fish? Okay. And this? What you call it? Name. What is the name of this? Bakara. Bakara? Ayyo. And this one? Hadid fish. Fish. Yeah. Fish. You don't have fish? Yeah, fish. Yeah. Fish dish. Okay. How much for one stick? No, it's 10 stick. 10 stick. 10 stick. तर याचे जे हे फिश आहे बरं का, आणि हे बहुतेक चिकन नाही तर मटन नसेल. त्यांना नाव माहित नाही. त्यांनी नाव सांगितलं पण ते काय कळत नाही मला. हे 10 याचे 7 पीस 7 कांड्या 10,000ला. तर दिस इज ऑल्सो 7 for 10,000, right? Okay. Hadid? Bakar. This is iced tea. Yeah. Okay. And what is this? Hadid fish. Hadis miss? Rice. I don't know. आणि याच्यावर हे लोक भाजतात इथे. शेकून जरा हे करतात बार्बिक्यू सारखं, तंदूर सारखं. इथे पण काही लोक बसलेले आहेत. मस्तपैकी व्ह्यू आहे. तर व्ह्यू बघत आम्ही आता जेवतो थोडस.
तर बघा आता हे आता याच्यावर पकवणं चालू आहे. आम्ही याचे 9 पीस मागवलेत आणि तिकडे जे फिश आहे त्याचे 10 त्याचे 9 आणि याचे 5 पीस मागवलेत. You want the few? तर आपल्याला ही डिश आलेली आहे. टोटल 20,000ला पडले आपल्याला, 20,000 इंडोनेशियन रुपयेला. तर बघू कशी आहे काय खाऊन सांगतो तुम्हाला. Yes, yes. तर चांगलं होतं. थोडीशी फिश मस्त होती आणि ते बार्बिक्यू होतं, ते चिकन पण होतं, वेगळंच काहीतरी होतं. आणि आता आपण बीच साईडला आलोय. ठीकठाक होतं जेवण. आता थोडंफार मस्त शांत एरिया आहे इकडे, टुरिस्ट नाही कोण नाही, सगळं म्हणजे बंदच आहे. आता हे बघा, हे सगळं हॉटेल बंद आहे. टुरिस्ट आता बहुता इथं येत नसतील, त्यामुळे बंद असेल हे सगळं. तर आता आपण निघूया थोडंफार इथं पुढे. आता जातो आपण आपल्या हॉस्टेलला. तर आम्ही पोहोचलो मातारामला. 5:30 अर्धा तास लेट झाला बाईक द्यायला, पण तिने काय ॲक्सेप्ट केलं, काय म्हणली नाही. आणि बाईक जमा करून माझा पासपोर्ट जमा करून घेतला होता ना आणि आता आम्ही चाललोय बंगसाल बंदरावरती, जिथून आम्हाला उद्या सकाळी फेरी घ्यायची गिली आईसलँडला जाण्यासाठी. गिली बेटावरती टोटल 3 बेट आहेत गिलीमध्ये, गिली एअर, गिली त्रवंगन आणि गिली म्युनो म्हणून काहीतरी आहे. तर उद्या गिलीसाठी आम्हाला बोट घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही आता टॅक्सी बुक केली, कारण की ती पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही चौकशी केली, इथून काय पब्लिक बसेस किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम नाही आहे इथून बंगसाल बंदरावरती जायला. तर आम्ही ग्रॅब ॲप केली, जे आम्हाला पडली 143 इंडोनेशियन लाख रुपयाला. किंमत मेन्शन करेल स्क्रीनवरती. तर अशी आपली ही आहे गोजेक ग्रॅब ॲप, टोयोटो गाडी आहे. तर ठीक आहे, मग आपण बंगसालला गेल्यावर पोचू. तिथे गेलं तुम्हाला मी भेटतो परत मी. तर आता आम्ही बेंगसाल हार्बरला पोचलोय, बेंगसाल बंदरावरती. इथं आम्हाला हॉस्टेलला आलोय. हॉस्टेल ऑनलाईन booking.com ला फुल दाखवत होतं, सोल्ड आउट. त्यामुळं आम्हाला दुसरा काय पर्याय पण नव्हता इथं हॉस्टेल येण्याशिवाय. जवळच होतं त्या बंदरापासून, 300 मीटर 400 मीटर होतं. मग आम्ही चालत येऊन प्रत्यक्ष बघितलं तर इथं अवेलेबल होतं डॉर्मेटरी. तर आम्हाला दोघांना एकाच रूममध्ये त्यांनी शिफ्ट दिलेली आहे, डॉर्मेटरी रूम. आणि इथलं आम्हाला भाडं पडलंय 100 इंडोनेशियन रुपीला. 100 इंडोनेशियन रुपीमध्ये 100,000 म्हणजे 1 लाख इंडोनेशियन रुपीमध्ये आम्हाला हे हॉस्टेल पडलं. आणि बसलो आता आम्ही कॉमन एरियामध्ये. तुम्हाला आता रात्रीचा वेळ आहे, तुम्हाला काय फारसं दिसणार नाही मागं. तर एक मस्त अशी प्रॉपर्टी आहे बंदरापाशी, तर तुम्ही कधी आले तर इथे राहू शकता. आणि आता आम्ही जेवण यांच्याकडनंच मागवले. त्याची जे हॉटेल मालकाची त्याची बहीण आहे, तिथं शेजारीच राहते. तर आम्ही मागितले, मी सांगितलंय चिकन गोसी नुरेंग चिकन, म्हणजे त्याला चिकन फ्राईड राईस म्हणू शकता तुम्ही. आणि ते 35,000 इंडोनेशियन रुपीजला पडलंय, म्हणजे भारताचे काहीतरी 180-90 रुपये होतात. तर फ्राईड राईसचीच आम्ही वाट बघतोय सध्या. बसलोय आम्ही कॉमन एरियामध्ये आणि तर आम्ही रात्री आता आराम करून सकाळी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठून, जे बेंगसाल म्हणून बंदर आहे, पोर्ट आहे, हार्बर पण म्हणतात त्याला, तिथून आम्ही गिली त्रवंगन किंवा गिली एअरसाठी आम्ही हे घेणार आहे, बोट फेरी. तर ठीक आहे, आता आम्ही जेवतो आणि थोडं झोपून आराम करून सकाळी आपण जेव्हा बंदरावर जाऊ तेव्हा तुम्हाला भेटतो मग. तर ठीक आहे, भेटूया उद्या परत एकदा. बाय, गुड नाईट.